हॅलो हाय, मी पूजा नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. कशा आहात? मजेत ना? तर आज आहे नागदिवाळी, म्हणजे नागपूजन, नागदिवे पूजन वगैरे म्हणतात, असं नागदिवाळी म्हणतात. तर आपल्या घरी जेवढे मुलं वगैरे असतात ना, त्यांच्या नावाचे दिवे लावायचे असतात. मुलं असले तर पेढ्यात लावतात आणि मुलगी असेल तर जिलेबीमध्ये लावतात. अशी आमच्या गावाकडे पद्धत आहे. तर नागदिवे पण बनवतात आणि छान अशी पूजा वगैरे करतात. तर बघू शकता माझी सकाळची देवपूजा वगैरे मी सकाळीच पूजा केलेली. आता संध्याकाळी नॉर्मल दिवा वगैरे दिवाबत्ती केली देवाजवळ आणि अगरबत्ती धूप वगैरे लावली आणि छान असं पूजेचं मांडणी केलेली आहे. तर आधी व्हिडिओ रेकॉर्डच नाही झाला, माझं लक्षच नाही, कॅमेरा ऑन होता पण व्हिडिओ चालू करायचा. तर काही नाही, सिंपल असे दिवे लावलेले आहेत आणि ताट छान असं फुलांनी सजवलेलं आणि पेढे आणायला लावली मिस्टरांना. आणि काय करायचं, मला 2 मुलं आहेत ना, तर मी मुलांची दिवे लावत आहे आणि मुलगी असेल तर जिलेबीमध्ये लावतात आणि मुलगा असेल तर पेढ्यात लावतात. तर असं असं आमची इकडे पद्धत आहे म्हणून मी सांगत आहे. तर बघा, पेढे घेतलं आहे मी आणि अर्धाच पेढा घेतला आहे, कारण काही दिव्या लावलेल्यानंतर मग तो काही उपयोगात येत नाही आणि मुलं खातात ना पेढे, मुलांना खूप आवडतात, माझ्या मुलांना तर फार आवडतात पेढे. तर त्याच्यामुळे मग मी काय केलं, अर्धा पेढा घेतला, कारण पेढे आहेत ना खूप मोठे मोठे होते. तर बघा, अर्ध्या पेढ्याचाच एवढा मोठा दिवा झालेला आहे छान. तर दिवा वगैरे करून घेतला आहे आणि छान. तर मी काय करत असते, माझी 2 मुलं आणि मिस्टरांचा एक असे 3 दिवे लावत असते, कारण गावाकडे कोणी सासूबाई काही लावत नाहीत आमच्या, त्यांना आठवण असते की नाही काय माहिती. तर म्हणजे ते कसं म्हाताऱ्या माणसांना एवढं आठवण राहत नाही ना. आणि सासूबाई इथं त्यांना आणायचं कारण असं की त्यांना इथं करमत नाही घरातल्या घरात, त्याच्यामुळे त्या गावाकडे असतात. तर असो, तर मग त्या लावतात की नाही लावत मला काही माहिती नाही, त्याच्यामुळे मग मी लग्न झालं तेव्हापासून मिस्टरांच्या नावाचा दिवा लावत असते आणि मुलं झाले तेव्हापासून मुलांच्या नावाचा. तर असे छान असे 3 दिवे करून घेत आहे मिस्टरांच्या नावाचा. 2 मुलं आहेत त्यांच्या नावाचे असे 3 दिवे, छान असे पेढ्यांचे दिवे करून घ्यायचे आणि पेढे आहेत ना थोडे नरमवाले आणायचे, आपल्याला दिवे करायला लागतात तेव्हा, कारण जे कडक असतात ना मग ते उलतात. तर बघा, हे नरम असल्यामुळे छान असे दिवे होत आहेत आणि छान असे दिवे करून घेत आहे मी. आणि तुपाच्या दिवा लावायचा असतो किंवा तीळ असताना तिळाच्या तेलाचा. तर मी तुपाचं लावत आहे, तूप गरम करून आणले मी. तर छोट्या भांड्यात आधी दिव्यांची पूजा वगैरे छान करून घ्यायचं. तर आधी ना मी मातीचे पण दिवे लावलेले आहेत. तर कुठल्याही दिव्याची पूजा करू शकता तुम्ही, नागदिवे पण करतात, पण मी काही करत नाही कारण माझं लक्षातच नाही राहिलं नागदिवे करायचं. आणि तसं पण मी दरवर्षी नसते करत, फक्त मिस्टरांच्या आणि मुलांच्या नावाचेच दिवे लावत असते, साधे दिवे लावते. आणि ओवाळ्यासाठी कणकीचे दिवे करत असते, आपलं गव्हाचं पीठ असते ना त्याचे. तर ते पण मी छान छान असे 5 दिवे केलेले आहेत, पुढे दाखवतेच मी तुम्हाला. तर दिव्याची छान पूजा करून घेतली आणि दिव्यांना पण फुलं वगैरे वाहून घेतले. तर 5 दिवे लावले मी इथं आणि छान अशी मुलांचं पण मधामधात बोलणं चालू होतं की मम्मा पेढा दे खायला, पेढा दे खायला. तर त्यांचं पण चाललेलं. तर मग मी कणकीचे दिवे पण बनवले आणि 2 मुठा बनवल्या. मुठा बनवताना आहे ना 5 बोटं उमटले पाहिजेत, अशा मुठा बनवायच्या, छोट्या छोट्या बनवायच्या नाहीत. तर बघू शकता, ते पण आता छान मातीचे दिवे पण हे करून घेत आहे, लावून घेत आहे. तर ते पण पूजा करायची असते ना, तर पूजा वगैरे मी आधीच केलेली आणि दिवे बनवले तेव्हाच पूजा वगैरे करून घेतलेली त्यांची, कणकेच्या दिव्यांची. आणि छान असे पेढ्यांच्या दिव्याची पण पूजा वगैरे करून घेतली. तर तुमच्याकडे कशी पद्धत आहे नक्की सांगा. आणि साधी सिंपल पूजा आहे, काय मोठा असं हे नाही केलं. आणि असंच नेहमी मी अशीच करते, पाट किंवा चौरंग मांडते आणि साईडला 5-6 दिवे लावते, 5 किंवा 7 दिवे लावते आणि पूजा तर आधीच केलेली असते आपली देवघरात. आणि साधे सिंपल असे दिवे लावते आणि त्यांची पूजा वगैरे करते आणि मुलांना आणि मिस्टरांना ओवाळते. तर तुम्हाला पुढे दिसेलच व्हिडिओत. तर छान असे दिवे लावून घेते आणि पूजा वगैरे करते आणि मग मुलांना एक एक करून मुलांना छान ओवाळून घेते. आणि वाता इथं कमी पडलेल्या मला वाटलं असतील वरती. तर असो, तर बाहेर पण देवाजवळ पण मी पूजा
सॉरी जे मेन डोअर असते ना तिथं पण उठणले पण सॉरी हळदले पण करायचं होतं मला आज, पण मी विसरले. आणि सगळ्या एवढ्या गडबड चालू आहेत ना मुलांच्या शाळेच्या वगैरे, त्यांच्या ॲन्युअल फंक्शन चालू आहेत, मोठ्या मुलाचं स्पोर्ट डे फंक्शन चालू आहे. 2-2 म्हणजे त्यांना वेळेवर जाणं सोडणं, परत त्यांच्या प्रॅक्टिस असतात. म्हणजे याच्यात एवढी धावपळ होत आहे ना, अक्षरशः काहीच कामं होत नाही आहेत. तर त्याच्यामुळे हळदले पण राहिलं दरवाजाला करायला. म्हटलं असो, गुरुवार पण आहे, गुरुवारी करेल. तर तुम्हाला आजपासून आहे ना माझे डेली व्हिडिओ येत जातील. काही कारणामुळे मी तुम्हाला सांगितलेच तसं पोस्ट केलेली की काही कारणामुळे व्हिडिओ टाकता आले नाहीत 8 दिवस. तर असो, सर्वांची मनापासून माफी मागेल. कारण जे माझे व्हिडिओ बघतात आवडीने त्यांची खरंच मी मनापासून माफी मागेल. कारण काय 8 दिवस आहे ना थोडा प्रॉब्लेम झालेला. म्हणजे असतात ना काही गोष्टी, तर मी शेअर करेलच तुमच्यासोबत. तर मग तो पण व्हिडिओ तुम्हाला उद्या वगैरे येईल, तर नक्की बघा. तर मग तेचमुळे व्हिडिओ आलेला नाही आणि आज आलेला. आजपासून म्हटलं चला छान असे दिवाळी पण आहे, नागपूजन पण आहे. तर उद्यापासून तुम्हाला आजचा व्हिडिओ हा उद्या येणार आहे. म्हणजे मंगळवारी नागपूजन नागदिवाळी होती आणि बुधवारी तुम्हाला व्हिडिओ येणार आहे. तर बुधवारपासून तुम्हाला डेली ब्लॉग येत जातील. तर नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तर मांजरीचा पण व्हिडिओ घेणार आहे मी. आता आमच्या इथं मांजरीत आहे ना छान असा उरूस भरतो, खूप मोठा उरूस भरतो. इकडे उरूस म्हणतात, गावाकडे यात्रा म्हणतात. तर खूप मोठी यात्रा भरते आणि 3 दिवस यात्रा असते. तर जेव्हा जमेल तेव्हा मी नक्की जाईल. गेली तर तुम्हाला पण शेअर करेल, दाखवेल केवढा उरूस भरतो तर. आणि चला तर मग यासाठी सांगत आहे, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आजपासून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ येणार आहेत, रेसिपीचे म्हणा, ॲक्टिव्हिटीज आपले सॉरी यात्रेचे वगैरे म्हणा, सगळ्या गोष्टीचे येणार आहेत. तर असो, मुलांच्या ॲन्युअल फंक्शनचे पण व्हिडिओ येणार आहेत. तर छान असं दिवे वगैरे प्रज्वलित करून घेतलेले आहेत आणि दिव्यांची पूजा, फुलं वगैरे, पेढ्यांचा प्रसाद, आरती ओवाळून घेतलेली आहे. आणि खाली पण प्रसाद ठेवलेला आणि देवघरात पण प्रसाद ठेवलेला. तर साडी वेअर करायची होती, पण साडी वेअर करणंच नाही झाली. खूप गडबड असते ना त्याच्यामुळे. आणि परत मुलांना ट्युशनला सोडणं, ट्युशनवरून आणणं, क्लासला सोडणं, परत दुसरा एक क्लास असतो त्याला सोडणं, 2-3 म्हणजे जाऊन येऊन अक्षरशः वैताग येतो. तर बघू असो. तर बघा, तर पूजा दाखवते मी तुम्हाला कशी झालेली आहे. तर बघू शकता छान असे दिवे लावलेले आहेत पेढ्यांमध्ये. तर तुम्हाला आधी सांगितलेच आहेत, तिघं बापलाकांचे 3 दिवे लावलेले आहेत आणि मातीचे छान असे दिवे लावलेले. हे डेली माझी देवपूजा वगैरे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला बाय मग सर्व ताईंना, मैत्रिणींना.